आणि 11वी-12वी पासून पाली चालू आहे. काही ठिकाणी BA BCom BSc ला पाली विषय चालू आहे. काही ठिकाणी MA, काही ठिकाणी MPhil. आता MPhil संपूर्ण भारतामध्ये बंद केलं, त्यामुळे आपलाच दोष नाही, त्या संपूर्ण भारतातच MPhil ही डिग्री बंद केली. पण PhD आहे, त्यापुढे पोस्ट डॉक्टरेट आहे, त्यापुढे डॉक्टर ऑफ लिटरेचर आहे. ह्या सगळ्या डिग्र्या, सगळं शिक्षण पालीमध्ये आहे. पण आपण ते शिक्षण घेऊ शकतो. आणि अशा प्रकारे आपण शिक्षण घेतलं तर त्याचे आपल्याला किती शेकडो फायदे आहेत. परंतु होते काय की आपल्याला पाली भाषाच माहित नाही, त्यामुळे ते शेकडो फायदे आपण घेऊ शकत नाही. त्या सर्व फायद्यापासून आपण वंचित राहतो. जर आपल्याला पाली भाषेचे फायदे घ्यायचे असतील, जर आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल, जर आपल्याला पैसा पाहिजे असेल, जर आपल्याला उच्च शिक्षण घ्यायचं असेल, नोकरी पाहिजे असेल, तर प्रत्येकानं MBBS MD केल्यापेक्षा पाली भाषेला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. जर आपण ह्या इतर क्षेत्रापेक्षा पालीला जास्त महत्व दिलं, तर जो लवकर पाली शिकेल त्याला लवकर जॉब मिळेल. काय म्हटलं मी? जो लवकर पाली शिकेल त्याला लवकर जॉब मिळेल. म्हणून आमचं वाक्य आहे, शिका पाली व्हा ज्ञानधनाचे वाली. आणि झटपट पाली परफेक्ट पाली. मग झटपट पाली परफेक्ट पाली दोन विषयी मी तुम्हाला सांगतोय. एक की फक्त आमच्याकडे 2 दिवस जर आमच्या केंद्रात आलं तर आम्ही 2 दिवसात त्याला लिहिणं वाचणं बोलणं शिकवतो. म्हणजे झटपट पाली परफेक्ट पाली. 6 दिवसाचा कोर्स आहे, 6 दिवस आमचे थांबले तर 6 दिवसामध्ये आम्ही पाली लिहिणं वाचणं बोलणं शिकवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्याला लिहिता वाचता बोलता येत नाही, अल्पशिक्षित आहेत, त्यांना सुद्धा आम्ही 1 महिन्यामध्ये परफेक्टपणे पालीमध्ये लिहिणं वाचणं बोलणं शिकवतो. आणि मग जे ह्या अशा आमच्या त्या 3 कोर्स मधून परिपक्व होऊन पाली भाषा बोलून येतात, त्यांचं वय असेल तर आम्ही त्यांना शाळा कॉलेजमध्ये ऍडमिशन देऊन नंतर त्याला उच्च शिक्षणापर्यंत पोहोचवतो. आणि एकदा का तो कॉलेजला लेवलला गेला तर तो ह्या सर्व स्कीम घेऊ शकतो. कोणकोणत्या स्कीम? स्कॉलरशिप, फेलोशिप, स्वाधार योजना. ह्या सगळ्या योजना घेऊन तो आपलं उच्च शिक्षण घेऊ शकतो. आणि उच्च शिक्षण घेताना किती पैसा मिळतो? तर फक्त आपण PhD जर केली, तर PhD करताना आपल्याला 30 लाख रुपये फेलोशिप मिळते. किती लाख? 30 लाख रुपये आपल्याला फेलोशिप मिळते. आणि तो कोणत्याही जाती धर्म पंथाचा असो, असं काही विशेष अट नाही की तो महाराज स्वर्गीय असला पाहिजे का नाही. कोणत्याही जाती धर्म पंथाचा विद्यार्थी असला आणि त्याने जर पालीमध्ये PhD केली तर त्याला 30 लाख रुपये भेटतात. आणि आता हा आकडा उद्या परवा वाढण्याची शक्यता आहे, कारण 8वा आयोग आता लागू होणार आहे. जसं प्रत्येक आयोग आला की ते वाढ होते, तसं 8व्या आयोगामध्ये 30 आता 35 लाख होणार आहेत. मग फक्त साधी PhD केली आपलं उच्च शिक्षण होते, डिग्री होते. आणि आपल्याला जर लवकरच नोकरी पाहिजे, हे 30 लाख घ्यायचे, या 30 लाखापैकी 20 लाख वडिलांना द्यायचे, 10 लाख खिशात टाकायचे, डायरेक्ट दिल्ली गाठायचे. डायरेक्ट दिल्ली गाठले. IAS IPSच्या क्लासची फी किती असते? 2 लाख भरून टाकायचे. आपल्या खिशात किती असतात? 10 लाख असतात. वडिलांना आपण किती दिले असतात? 20 लाख दिले असतात. आपल्याला एकूण आले किती असतात? 30 लाख आले असतात. 30 लाख पैकी 20 लाख वडिलांना दिले, 10 लाख खिशात ठेवले आणि कुठे गेले? डायरेक्ट विमानाने दिल्ली. दिल्लीला गेले, IAS IPSच्या क्लासची फी 2 लाख भरून टाकली. तिथे एखाद्या घर मालक पाहिजे, हॉस्टेलला पाहिजे, मला 2 वर्ष खाऊ पी झालं, किती पाहिजे? 2 लाख. 2 लाख देऊन टाकले. 1 लाखाचे पूर्ण पुस्तक घेऊन टाकायचे. IAS IPSच्या सिलेबसचे पुस्तक 1 लाखाचे पुस्तक घेऊन टाकायचे. किती गेले? 5 लाख. आणि 1 लाख ठेवायचं खिशात कशाला? दिल्ली ते मुंबई, मुंबई ते दिल्ली आपल्या विमानाने जाणे करायचे. 1 लाख ठेवायचे. 6 लाख रुपये खर्च होतील. 2 वर्ष खर्च होतील. पण एकदा का तो दिल्लीला गेला आणि IAS IPS म्हणून आला तर त्याला कोणती नोकरी लागेल? बघा बरं. मग जर आपल्याला लवकर नोकरी पाहिजे असेल तर काय करायचं? आपल्या सगळ्यांच्या नातेवाईकांना काय पहिल्यांदा पाली शिकलं पाहिजे. पालीच का? तर पाली सोपं आहे आणि लवकर पैसे भेटतात, लवकर संधी भेटते, लवकर पास होते, लवकर सोपं आहे. मग तेच आपण समजा इंग्लिश घेऊन केलं तर सोपं आहे. पण कसं आहे, समजा इंग्लिश घेऊन जर आपण PhD करायला गेलो तर त्या नेट सेटच्या परीक्षेमध्ये भारतामध्ये एकूण 1 लाख लोक असतात इंग्लिशसाठी. मग त्या 1 लाख लोकांमध्ये आपला नंबर. पण मराठीमध्ये आपण MPhil केलं, मराठीमध्ये PhD करायचं समजा, मराठीमध्ये 50,000 लोक असतात. त्या 50,000 मध्ये आपला नंबर. हिंदीमध्ये MA करायचं, हिंदीमध्ये PhD करायचं, हिंदीमध्ये PhD 75 लाख, कारण पूर्ण भारतात 75 लाख. पण पालीमध्ये जर आपण PhD करायचे असले तर पूर्ण भारतामध्ये 200. किती? त्या 200 मध्ये आपला नंबर.
सहज लागतो. म्हणजे स्पर्धा इथं कमी आहे आणि तत्वज्ञान सोपं आहे. आता मी तुम्हाला झलक म्हणून 10 मिनिटात तुम्हाला पाली भाषा बोलून दाखवतो. तुम्ही स्वतः सगळे इथं आताच्या आताच पाली भाषेत परिचय करून घेऊन जाणार. एवढी सोपी आहे, साधी आहे, लवकर समजते, लवकर लक्षात बसते. त्यामुळे कोणीही व्यक्ती सहज पालीमध्ये MA, PhD, पोस्ट डॉक्टरेट आणि डॉक्टर ऑफ लिटरेचर होऊ शकतो. आणि शासनाचे हे UGCचे हे 1.25 कोटी 1.5 कोटी रुपये सहज प्राप्त करू शकतो. म्हणजे हा झाला पहिला फायदा. कोणता? पाली भाषा शिकल्यामुळे लवकर पैसा मिळतो, लवकर नोकरी लागते, शिक्षण होते, उच्च शिक्षण होते. हा झाला शैक्षणिक फायदा. दुसरा फायदा काय आहे? प्राचीन भारताचं जे तत्वज्ञान आहे ते प्रत्येक शब्द पालीमध्ये आहे. आणि प्राचीन भारतामध्ये कोणतं तत्व होतं? पालीचं तत्वज्ञान होतं. राजा महाराजा तत्वज्ञान पालीतलं होतं. त्यामुळे प्राचीन भारताला काय म्हणत होते? सोने की चिड्या म्हणत होते. माहिती आहे प्रत्येकाला. बघा, कारण ते तशा प्रकारे तत्वज्ञान आत्मसात करत होते आणि शिकत होते, तसं वागत होते. म्हणून प्राचीन भारतात सोने की चिड्या म्हणत होते. मग ते तत्व जर आपण घेतलं तर आपल्याला प्रत्येक आपल्या वैयक्तिक प्रत्येक जीवनामध्ये आपल्याला सुख, शांती, समाधान लाभतं. कारण बुद्धाचा प्रत्येक शब्द पालीमध्ये आहे. तो प्रत्येक शब्द आपल्या जीवनात आवश्यक आहे. आणि मग बघा बरं, प्रत्येक शब्द जर आपल्या जीवनामध्ये आवश्यक असेल आणि तो जर आपण आचरणात आणला तर किती फायदे होतात. शील सदाचार नीतिमत्ता पालीमध्ये आहे. संपत्ती ऐश्वर्य पालीमध्ये आहे. प्राचीन शैक्षणिक पद्धती, राजकीय पद्धती सगळ्या पालीमध्ये आहे. प्राचीन राजे महाराजे कसं काय प्रकारचं ध्येय धोरण करत होते, राजकारण ते पालीमध्ये आहे. प्राचीन इतिहास, प्राचीन भूगोल, प्राचीन नद्या, नाले, खनिज संपत्ती, पीक, उद्योग, धंदे सगळं पालीमध्ये आहे. आणि सगळ्या प्रकारचा अभ्यास हा पालीमध्ये आहे. त्यामुळे तो जर आपण शिकला तर आपण आपले जीवन सगळं पूर्ण बनवू शकतो. पण आपल्याला आपल्या जीवनाची सर्वांगीण प्रगती करायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला पाली भाषा शिकणं आवश्यक आहे. आणखी त्याच्या पुढचं मी सांगतोय की जर आपल्या सगळ्या भारतीय लोकांनी पाली भाषा शिकून जर पालीतल्या तत्वाप्रमाणे आचरण केलं तर न्यायालय बंद पडतात, कोर्ट कचेऱ्या बंद पडतात, पोलीस स्टेशन बंद पडतात, दवाखाने बंद पडतात. बघा, प्रश्न काय आहे? पाली भाषा शिकायचा, पण परिणाम काय होतो? सगळे दवाखाने बंद पडतात. कारण पालीमध्ये असं तत्व आहे, त्या तत्वाचं आचरण केलं की लोक आजारी पडतच नाहीत. आपण आजारी काय पडतो? आपला आहार विहार आचार विचार सगळं विचित्र असते, म्हणून आपण आजारी पडतो. आणि पाली साहित्यातील प्रत्येक तत्व कसं आहे? आपल्या आरोग्याला पोष असं तत्व आहे. आणि त्यामुळे जर पाली साहित्यातील तत्वाप्रमाणे जर आचरण केलं तर तो कधीच आजारी पडत नाही. भगवान बुद्ध कधी आजारी पडले होते तुम्हाला आठवते? बघा, म्हणून ते पाली साहित्यातील तत्वाचं आचरण जो करेल तो जीवनात कधी आजारी पडत नाही. त्यामुळे दवाखाने बंद पडलेत. पाली साहित्यातील तत्वाप्रमाणे जर वागलं तर भांडणं होत नाही, चोऱ्या होत नाही, हाणामाऱ्या होत नाहीत. म्हणजे पोलीस स्टेशन बंद पडलं, दवाखाने बंद पडले. पोलीस स्टेशन बंद पडल्यामुळे न्यायालय बंद पडलं. बघा किती लोकांचं काम, म्हणजे भारताच्या राजकीय तिजोरीचा खर्च कसा कमी होतो बघा. जर ह्या लोकांनी, भारत सरकारने पाली शिक्षणाला महत्व दिलं, पाली साहित्याला पुढे आणलं, ते आचरण लोकांपर्यंत आचरण लोकांपर्यंत पोहोचवलं तर बघा किती नोकरदार वगैरे नोकरशाही कमी होते. आणि त्याला हेच काम द्यायचं, धर्मगुरूचं काम द्यायचं. आणि त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे काम केलं तर संपूर्ण भारत हा कसा होईल? सुजलाम सुफलाम होईल. भांडण तंटे बंद, नोकऱ्या घेतले, कोर्ट कचेऱ्या बंद, दवाखाना बंद. आणि जर अशा प्रकारचं काम झालं तर भारताला परतच सोने की चिड्या गत वैभव प्राप्त होईल का नाही. म्हणून आम्ही काय केलं, भारतामध्ये नव्हे, किमान ज्या महाराष्ट्रापुरतं आम्ही काम करतोय. आणि आम्ही ह्या संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना पाली भाषा बोलता, लिहिता, वाचता यावी म्हणून आम्ही 7 केंद्र चालू करत आहोत. त्यापैकी 4 केंद्र चालू झालेत. एक केंद्र हे लातूरचं, दुसरं औरंगाबादचं केंद्र आहे, तिसरं जळगाव आणि चौथं अकोला. हे 4 केंद्र चालू केलेत. आता 5वं केंद्र आम्ही पनवेलला चालू करतो, नंतर एक कोल्हापूर, नंतर एक नागपूर. असे 7 केंद्र चालू केले की 7ही केंद्रामध्ये आम्ही सर्व कोर्स चालू करतो. आणि प्रत्येक केंद्रामध्ये बोलणं, पाली भाषा लिहिणं, वाचणं, बोलणं शिकवतो. त्यामुळे काय होईल? या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही नैतिकता जाईल. आणि आम्ही त्या विद्यार्थ्याला वयाची अट टाकत नाही, शिक्षणाची अट नाही, वयाची अट नाही. आता आमची एक मुंबईची आजी, जांभूळकर आजी आहे, तिचं आज रोजी वय लावा, तुमचा अंदाज किती असेल? आज रोजी वय तिचं किती असेल? 50-60, 65 किती असेल सांगा? आज रोजी तिचं वय 97 वर्ष आहे. मस्त फोन कधी आला की पालीतून बोलते. 97 वर्ष वय.
आणि सहज आम्ही 2018च्या शिवजयंती निमित्त पालीमय मुंबई कार्यक्रम राबवला होता. त्या 17-18 कार्यक्रमाचं एकच पॉम्पलेट काढलं आणि एकच पॉम्पलेट जे सगळ्या मुंबईत वितरित केलं. त्यातलं एक पॉम्पलेट घेऊन 2018 मध्ये शिवजयंतीचं एक कॅलेंडर घेऊन ते आजी तिथं आली. तिथं आल्यानंतर माझा स्वागत केला. पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत एका कोपऱ्यात बसली, माझा सत्कार केला. आणि सत्कार कोणती एवढ्या वयाची आजी, म्हणजे माझ्या आईच्या वयापेक्षा जास्त माझा सत्कार केला. लगेच माझ्या अशी पाय पडली. आता किती मला कसं झालं असेल की माझ्या आईच्या आजीच्या वयापेक्षा जास्त ती पाय पडते. नाही तुम्ही गुरु आहात, गुरु 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 पण नाही, मीच तुमच्या पाया पडतो. नाही नाही, तुम्ही पाया पडतो, मी तुमच्या पाया पडतो, कारण तुम्ही गुरु आहात आणि विद्यार्थी आहेत. वयाने जरी मोठे असले तरी मी विद्यार्थी आहे. मग माझं झाल्यानंतर मिसेस सगळं कधी पण सोबत असतात. मिसेसच्या पण घरात हात टाकलं, ते स्वागत केलं. आणि मिसेसच्या पण गुरुमाता बघा, गुरुमाता, गुरु आणि गुरुमाता म्हणजे वयाची अट बघा. पण आम्ही जेव्हा पाली लोकांना शिकवतो तेव्हा वयाची अट नाही, शिक्षण अट नाही. ज्याला थम्सअप आहेत, घेता वाचता येत नाही, तिथून आम्ही पाली ज्याला शिकवतो, त्या PhD पर्यंत, डिलीट पर्यंत पाली शिकवतो. कशाची अट नाही. मग अशा प्रकारे पाली शिकवल्यामुळे ही बुद्धाची नैतिकता परत आपल्याला येते. बुद्धाची पाली भाषा, संस्कार, रूढी, प्रथा, परंपरा परत पालीमध्ये येतात आणि आपले आचरण येते. त्यामुळे आपली सर्वांगीण प्रगती होते. म्हणून अशा प्रकारे आम्ही संपूर्ण भारतामध्ये पाली भाषा शिकवण्याचं काम करतो. त्यापैकी पहिलं आम्ही टार्गेट घेतलं महाराष्ट्र. महाराष्ट्र ह्या 10 वर्षात कव्हर झालं की नंतर पुढे दुसऱ्या राज्यात, आजूबाजूच्या राज्यात प्रवेश करणार. असं आम्ही हे करतो. त्यामुळे जे लोक इतर समूहाचे लोक त्यांची भाषा बोलतात, तसं आम्ही पाली भाषिक समाज निर्माण करतो. हे सगळे लोक जर पाली भाषिक निर्माण झाले पहिल्याप्रमाणे, तर भारताचा परत सोनेकी चिडिया हे उत्पन्न होईल. मग अशा प्रकारे आमचं हे काम चालू आहे. आणि असंच काम चालू राहण्यासाठी तुम्ही लोकांना खारीचा वाटा सहकार्य केलं, आमचा आवाज, हे आमचे शब्द लोकांपर्यंत पोहोचले तर हा महाराष्ट्र लवकरच पालीमय होईल. म्हणून जसं आम्ही प्रयत्न करतो तसे तुमचे पण सहकार्य लाभलं तर हा महाराष्ट्र लवकरच पालीमय होईल. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद.